साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे स्वयंपूर्ण उपचार पद्धती. अर्थातच आपल्या काही दुर्धर आजारांवरती जर आपण स्वयंपूर्ण उपचार पद्धतींची मदत घेतली तर कशी आपल्याला ती उपयोगी ठरू शकते यावरच आपण सखोल मार्गदर्शन करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत निरामय कन्सल्टन्सीच्या डॉक्टर अमृता चांदोरकर. आपण त्यांचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. खरं तर बऱ्याच वेळा आपल्याला स्वयंपूर्ण उपचार पद्धतीची मदत इकडनं तिकडनं असं ऐकून आपण केलेली ऐकिवात आहे. पण सध्याच म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त सकाळतर्फे तुम्हाला आदिशक्ती हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे डॉक्टर. तर त्या संबंधात आमच्याशी काय सांगाल किंवा आमच्या प्रेक्षकांना आपल्याकडनं कळलेलं जास्त आवडेल. नक्कीच. म्हणजे आता मला असं वाटतं की हा कार्याचा गौरव आहे. म्हणजे गेली 6 वर्ष अथक आपण प्रयत्न करतोय. ऊर्जा म्हणजे ज्याच्यावरती आजपर्यंत विशेष लिहिलं गेलेलं नाही, वाचलं गेलेलं नाही किंवा जनसामान्यांना हा विषय माहिती नाही, या विषयामध्ये काम करून आपण दुर्धर आजार बरे करण्याचा प्रयत्न करतोय. ते ह्या 6 वर्षांमधला हा आढावा म्हणता येईल आपल्याला किंवा केलेल्या कामाची ही पोचपावती म्हणता येईल. ऑफकोर्स हे तुम्ही सगळे प्रेक्षक, येणारे पेशंट आणि वाचन करणारे लोक सकाळनी हा जो काही गौरव केला हे कामाची पोचपावती म्हणता येईल. आणि आज ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती नक्की आहे काय? लोकांना आता ह्याची जसं तुम्ही म्हणालात तशी तोंड ओळख झालेली आहे, पण अजूनही त्याच्यात खोलवर जाऊन हे नक्की असतं काय हे आपल्याला समजावून सांगायचं आहे. कारण खूप वेगळा विषय. जे काही आपण म्हणतो की सप्तचक्र, पंचतत्व शब्द माहिती असतात, पण हे काहीतरी गूढ वाटतं आणि हे गूढ नक्की आहे काय हेच आपल्याला त्यांना उकलून सांगायचं आहे. नक्कीच. खरं तर आपला हा प्रयत्न राहीलच आजच्या कार्यक्रमामधून की नेमकं काय आहे स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल. पण हे जाणून घेण्यापूर्वी मला एक आपल्याला विचारायला आवडेल की एक सामान्य स्त्री पासून आदिशक्ती इतका जो प्रवास आहे ना, तो नेमका कसा घडला ह्याबाबत मला खूप उत्सुकता आहे. डॉक्टर, काय सांगाल तुम्ही ह्याबद्दल? नक्कीच. हा प्रवास म्हणजे असं म्हणायला लागेल की भरपूर सारे अनुभव आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जात होतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही म्हणालात की सर्वसामान्य स्त्री, आजही सर्वसामान्य स्त्रीच आहे मी. लोकांनी हा गौरव केलेला आहे आदिशक्ती म्हणून. आणि ॲक्च्युली आपण जी काय करतोय ती शक्तीचीच उपासना करतोय. जी काही आपण एनर्जी म्हणतो, जी काही ऊर्जा म्हणतो, ही शक्तीच आहे. आणि ही एनर्जी ज्या वेळेला तुम्हाला मिळते त्याच वेळेला तुमच्या शरीरामध्ये शक्ती येते आणि ह्या शक्तीमध्येच आपण काम करतोय. हा स्वयंपूर्ण उपचार पद्धती हा विषय जो काही आहे हा म्हणजे हे नाव, या उपचार पद्धतीला स्वयंपूर्ण उपचार हे नाव आपण साधारणपणे 2014 ऑक्टोबरच्या दरम्यान दिलं. आणि मला आठवतं आहे की सामच्याच माध्यमातून आपण हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला होता. पहिला आपल्याला साम संजीवनीचा झालेला एपिसोड की स्वयंपूर्ण उपचार पद्धती म्हणजे आहे काय. पण ऊर्जा विश्वामध्ये काम आपण त्याच्या आधीपासून करतोय. म्हणजे मला आठवतं आहे 1999 पासून माझे यजमान डॉक्टर योगेश चांदोरकर या फील्डमध्ये काम करत आहेत. पण त्यावेळेला त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. म्हणजे अथक परिश्रम म्हणू आपण किंवा हा वेगळा विषय लोकांना समजावा ह्याच्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागलेले आहेत. खूप वेड्यात काढलं गेलं आम्हाला की तुम्ही हे काय करताय, कोण येणार तुमच्याकडे, कसा विश्वास बसणार लोकांचा. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही मनापासून कष्ट करत असता, मनापासून तुम्ही एफर्ट्स घेत असता आणि त्याचे रिझल्ट्स हे जसे तुम्हाला मिळायला लागतात. कुठलीही आज ज्या वेळेला मी एखादं बी पेरते तर त्याचं झाड लगेच होणार नाही, त्याचा वृक्ष लगेच होणार नाहीये. त्याला खत पाणी तर घालावं लागणार ना, आणि ते कष्टाचंच असतं. नक्कीच. मला असं वाटतं की आपल्यामध्ये काय आहे हे आपल्यापेक्षा जास्त आपल्या परमेश्वराला माहिती असतं आणि तो आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचा प्रयत्न करतो. तो अडथळ्यांच्या माध्यमातून म्हणून, परिस्थितीच्या माध्यमातून म्हणून. पण ते तुम्ही जर राईट अँगलनी घेतलं तर तुम्ही त्याच्यावरती मात करून पुढे जाऊ शकता. रादर मला असं वाटतं की पैलू पडत जातात तुमच्या जीवनाला. म्हणजे हे जे काही ह्या अनेक वर्षांमध्ये 1999 सालापासून 2016 पर्यंत अनेक अडचणी आल्या, पण ह्या अडचणी आम्हाला शिकवत गेल्या आणि त्यातून आम्ही रादर डेव्हलप होत गेलो. माझ्या सासूबाईंना हार्ट प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळे खरं तर या विषयाकडे माझे यजमान वळले की त्यावेळेला ओपन हार्ट करायला सांगितली, जे की शक्य नव्हतं. आणि त्या स्वतः ॲक्युप्रेशरिस्ट होत्या, त्यांचा योगाचा अभ्यास होता आणि त्यांचा निसर्गोपचारावरती खूप विश्वास होता. त्याच्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला आणि मग ह्या सगळ्या घरगुती उपाय म्हणू, निसर्गोपचार म्हणू, योगशास्त्र म्हणू, याच्यावर आधारित उपचार सुरू झाले आणि तिथून खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू झाला. त्यातून बाहेर पडल्याच पूर्णपणे. त्याच्यापुढे जवळजवळ 10 ते 11 वर्ष अत्यंत निरोगी आयुष्य त्या जगल्या. ॲट द एज ऑफ 78 त्या अतिशय छान होत्या. आणि वेअरॅज खूप मेजर ब्लॉकेजेस असताना सुद्धा रादर त्याच्यानंतर त्या गोष्टी कमीही झालेल्या होत्या. हा प्रवास जो काही झाला किंवा त्यांची हेल्थ आम्ही जी काही बघितली त्यातून
आपण असं झालं की मग हे अजून लोकांना कळलं पाहिजे. आणि मग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग ते जे कोणी आजारी आहेत, मग ज्यांना जे जे आमच्या घरी यायचे, आमच्या आईंना बघायचे, मग त्यांच्याकडे हा विषय पोहोचत गेला. आणि मग हळूहळू हळूहळू मग लोक म्हणायला लागले आम्हाला ट्रीटमेंट देता का. अशी ती ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट होती काय तर ऊर्जेवर आधारित, म्हणजे याच्यामध्ये औषधं नाहीत, गोळ्या नाहीत, याच्यामध्ये स्पर्शही नाही. जे काही काम आपण करतो ते करतो तुमच्या सूक्ष्म देहावर. स्थूल आणि सूक्ष्म आपण शब्द ऐकलेले असतात, पण आपल्याला माहिती नाही, कारण आपण फक्त स्थूलात जगणारी माणसं. आपल्याला फक्त स्थूल देह माहिती आहे, सूक्ष्म देह आपल्याला माहितीच नाही. पण ह्या सगळ्या गरज ही शोधाची जननी असते म्हणतात, तसं आमच्या सासूबाईंच्या आजारपणामुळे हे एक एक शोध लागत गेला, एक एक उलगडा होत गेला. आणि त्याच्यातनं आज निर्मिती झाली आहे ती स्वयंपूर्ण उपचारांची. नक्की जसं तुम्ही सूक्ष्म देहाचा उल्लेख केला ना, तर मला असं वाटतं की जेव्हा आपल्या पुराणामध्ये असं वगैरे लिहिलेलं असतं की इथे देव अंतर्धान पावलेलं आहे, परत तिथे प्रकट झालेलं आहे, तर कदाचित हे सगळं सूक्ष्म देहाचेच खेळ असतील, नाही का डॉक्टर? अगदी निश्चितपणे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना, प्राचीन शास्त्र म्हणजे हा एक कुतूहलाचा विषय होता, जिज्ञासेचा विषय होता की प्राचीन शास्त्रामध्ये इतके काही काही चमत्कार लिहिलेले आहेत. आपण ज्या काही कथा वाचतो आणि मग त्या कपोल कल्पित कथा वाटतात की हे कोणीतरी लिहिलेलं आहे, हे खरं असू शकतं का, तर हे असूच नाही शकत. पण जसा आमचा हा अभ्यास सुरू झाला तसं तसं त्यातली तथ्य कळत गेली. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात अंतर्धान पावणं किंवा काय, देव, देवता, निरामय जीवन म्हणून आपण सामच्याच माध्यमातून दर रविवारी 1:30 ते 2:30 आणि सोमवारी 3 ते 4 कार्यक्रम असतो आपला, ज्याच्यामध्ये हे सगळे विषयांचा पण आपण उलगडा करतो की नक्की देव म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय. ह्या दोन्हीच्या मध्ये एक बारीक लाईन असते आणि ती तुम्हाला समजली पाहिजे. नक्कीच, कारण ह्याबद्दल आपण अधिक डॉक्टर माहिती करून घेणारच आहोत आणि आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल की स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल आपण ओळख करून घ्यायची आहे. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अमृता चांदोरकर. खरं तर डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला फार छान सांगत होता, पण आता आपण वळूया आपल्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीकडे. नेमकी स्वयंपूर्ण उपचार पद्धती म्हणजे आहे काय? बरोबर. आता जे आपण मगाशी म्हटलं की ऊर्जा, एनर्जी, शक्ती, जे काही आपण शब्द वापरले, तर या एनर्जीचा वापर आपल्या हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी आपण ह्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीच्या माध्यमातून करतो. मग म्हणजे आपण करतो काय, म्हणजे ज्या वेळेला कोणताही आजार निर्माण होतो, काहीही तुमचं दुखतंय, खुपतंय, सर्दी पडसं असेल, मग ताप असेल, किंवा काही रक्तदोष असतील, किंवा काही ऑर्गन्सना काही प्रॉब्लेम असेल, काही कुठे सूज असेल, किंवा त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होत नसेल, तर मग हे झाले फिजिकल आजार, जे आपण मगाशी स्थूल आणि सूक्ष्म बोललो. मग हे स्थूलातले आजार झाले. पण स्थूल आणि सूक्ष्म हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण हे शरीर बघतोय, भौतिक देह, ह्या भौतिक देहाच्या बाहेर एक ऊर्जा देह असतो, ज्याला सूक्ष्म देह किंवा ऑरा म्हटलं जातं. कोणताही दोष हा आधी आपल्या एनर्जी बॉडीमध्ये येतो आणि मग आपल्या फिजिकल बॉडीला होतो. जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं, तुम्ही समजा 2 व्हीलरवरती चाललाय आणि जात असताना एखादा काहीतरी कीटक येतो, तुम्हाला ते कळण्याच्या आत तुमचा चेहरा बाजूला झालेला असतो आणि तो निघून जातो. म्हणजे जे आपण म्हणतो की रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे काय, तर हा जो काही हे जे काही एनर्जी फील्ड आहे हे सतत सेन्स करत असतं बऱ्याच गोष्टी, ते तुम्हाला प्रोटेक्ट करत असतं. रादर हे कवच आहे असं म्हणायला लागेल. ज्या वेळेला तुमचा सूक्ष्म देह स्ट्रॉंग असतो त्यावेळेला तुमचा फिजिकल देह पण स्ट्रॉंग असतो. आता चुकीचा आहार, चुकीचा विहार, चुकीचे विचार यांनी काय करतो, तर यांनी आपण आपला सूक्ष्म देह क्षीण करतो. जसा जसा तुमचा सूक्ष्म देह क्षीण होतो, म्हणजे काय, तर तुमचं कवच क्षीण व्हायला लागतं. बरोबर. आणि जसं तुमचं कवच क्षीण व्हायला लागतं तसं तसं तुमची फिजिकल बॉडी हळूहळू डिस्टर्ब व्हायला लागते, तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते. मग स्वयंपूर्ण उपचार पद्धती करते काय, तर हा जो काही सूक्ष्म देह आहे याला स्ट्रॉंग करायचं काम आपण स्वयंपूर्ण उपचार पद्धतीच्या माध्यमातून करतो. ही जी काही एनर्जी आपण म्हणतोय, आता ही एनर्जी काय मी माझी देत नाही, आणि किंवा इतरही ज्या वेळेला तुम्हाला आजार नाहीये त्यावेळेला तुम्ही ती एनर्जी घेताच आहात ना. बरोबर. जसा आपण श्वास घेतोय आणि उच्छ्वास सोडतोय, आपल्याला कळतं का आपण श्वास प्रयत्नपूर्वक घेतो का? नाही. जन्माला आलेल्या त्या तान्ह्या बाळापासून श्वास घेण्याची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. श्वास आपण घेतो आणि आपण विज्ञानात शिकलो की आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर तसाच श्वास ह्या सूक्ष्म देहातून घेतला जात असतो सतत. जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्यांचं जाळं आहे संपूर्ण, तसं ह्या सूक्ष्म देहामध्ये ऊर्जा वाहिन्या असतात, ज्याला नाड्या म्हटलं जातं. आता पुन्हा आयुर्वेदातल्या नाड्या वेगळ्या आणि मी ज्या नाड्यांबद्दल सांगते ह्या वेगळ्या. ह्या ऊर्जा देहातल्या नाड्या आहेत.
आणि ह्या ऊर्जा देहातल्या नाड्या काय करतात तर सतत वातावरणातनं ताजी ऊर्जा घेत असतात. म्हणजे आपण म्हणू की ऑक्सिजन घेत असतात आणि वापरून झालेली ऊर्जा ही बाहेर उत्सर्जित करत असतात. पण प्राणवायू म्हणणं जास्त अगदी बरोबर संयुक्तिक आहे. म्हणजे आपण ऑक्सिजनला ऑफकोर्स प्राणवायूच म्हणतो आणि आपण ह्याला प्राणवायू किंवा प्राणशक्ती म्हणतो. जे मगाशी आपण म्हटलं की शक्ती ऍक्च्युली ती शक्ती आपण सतत घेत असतो आणि वापरून झालेली एनर्जी आपण बाहेर टाकत असतो. आता ही प्रोसिजर कंटिन्युअस चालू आहे. पण ज्या वेळेला ढग आलेत, किंवा प्रदूषण जे आपण आता अनुभवतोय, याच्यामुळे काय होतं तर ही जी काही ताजी ऊर्जा आहे, ही जी काही चांगली ऊर्जा आहे, ही आपल्याला कमी प्रमाणात मिळते. आणि मग ती ऊर्जा कमी मिळायला लागली की ऑटोमॅटिकली तुमच्या शरीराला ती ऊर्जा कमी मिळायला लागते ना. जर उद्या आपल्याला ऑक्सिजन कमी मिळायला लागला तर आपली काय अवस्था होईल? सेम अशाच पद्धतीने मग तुमचं शरीर क्षीण व्हायला लागतं. आता हा क्षीणपणा घालवण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पद्धती काय करतं तर तुमच्या ह्या ऊर्जा वाहिनी नाड्यांना ताकद द्यायचा प्रयत्न करतं, त्यातले दोष घालवायचा प्रयत्न करतं आणि तुम्हाला जी काही आवश्यक ऊर्जा आहे ही वैश्विक ऊर्जा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, वैश्विक ऊर्जा म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? आता वैश्विक ऊर्जा म्हणजे आपण ह्या ऊर्जेच्या समुद्रामध्ये राहतोय पृथ्वीवरती. आता गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक व्यक्ती बांधलेली आहे. जसा मगाशी मी म्हटलं की सूक्ष्मदेह हा प्रत्येकाला आहे, तसंच ह्या पृथ्वीला देखील ऑरा आहे आणि ह्या ऑरामध्ये आपण आहोत. वातावरण म्हणू आपण त्याला, निसर्ग म्हणू आपण त्याला, जो अनंत हस्ताने आपल्याला देतोय. जर तुम्ही कधीही ऑब्झर्व केलं तर वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी फळं आपल्याला मिळतात आणि हे निसर्गाला कळतं की कधी तुम्हाला काय आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण मनुष्य म्हणतो तर मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे ना. आपण विसरत चाललोय, आपण कट होत चाललोय आणि जितके आपण निसर्गापासून लांब जातोय तितके आपण प्रॉब्लेम फेस करतोय. जितके आपण निसर्गाच्या जवळ जाऊ, जितकं आपण ताजी हवा, ताज्या हवेमध्ये मोकळा श्वास घेऊ. हल्ली आपला मातीशी संपर्कच येत नाही. हल्ली कायम आपण चपला, बूट आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. जमिनीतनं आपल्याला प्राणशक्ती मिळत असते, ती हल्ली आपल्याला मिळतच नाही. वातावरणातून, सूर्यापासून आपल्याला प्राणशक्ती मिळत असते. ज्या वेळेला ढगाळ हवा असते किंवा काय, त्यावेळेला ती कमी प्रमाणात मिळते आणि त्यावेळेला रोगराई वाढते. म्हणजे ही जी कारणं आहेत ही अशा पद्धतीची कारणं असतात आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती ह्याच्यावरती काम करते, ह्या ऊर्जेवरती काम करते. अच्छा डॉक्टर, मगाशी तुम्ही उल्लेख करत असताना की सप्तचक्र किंवा जी 5 तत्व आहेत ती ह्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगता का? हो, निश्चितपणे. आता सप्तचक्रांबद्दल बघूया. म्हणजे जसं आपण फिजिकल बॉडीबद्दल बोलतोय, आता फिजिकल बॉडीमध्ये काय असतात? ऑर्गन्स असतात. आपल्याला मेंदू माहिती आहे, आपल्याला हार्ट माहिती आहे, आपल्याला लंग्स माहिती आहेत, लिव्हर माहिती आहे, किडन्या माहिती आहेत. हे फिजिकल ऑर्गन्स झाले. तसं हे झाले स्थूल देहामधले. आता सूक्ष्म देहामधले चक्र हे ऑर्गन्स आहेत. अच्छा, म्हणजे हे समजण्यासाठी सोपं करावं म्हणून सांगितलं. आता ह्या स्थूल देहामध्ये ही चक्र आहेत आणि मुख्यत्वे ही सप्तचक्र आहेत. मग इथे वरती जे आहे हे आहे सहस्रार चक्र. हे काय करतं तर इथून ही तुम्हाला सतत ऊर्जा मिळत असते, ज्याला आपण दैवी ऊर्जा म्हणू, वैश्विक ऊर्जा म्हणू. तर तुम्ही कनेक्ट असता निसर्गाशी आणि ज्या वेळेला इथून ती ऊर्जा येत असते तो फ्लो तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत असतो. आता इथे सहस्रार चक्रानंतर इथे आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राकडे महत्वाचा कंट्रोल जो आहे तो आहे मेंदू, डोळे आणि मन. आपलं मन. येस. म्हणजे मुख्यत्वे त्याचा जो काही काय म्हणू आपण त्याला की महत्वाचा जो काही गाभा म्हणू किंवा त्याचा कार्यकारिणी म्हणू ती मनाची आहे. त्याच्यामुळे मन ज्या वेळेला डिस्टर्ब होतं त्यावेळेला आज्ञाचक्रामध्ये दोष उत्पन्न झालेले असतातच किंवा सतत तुम्ही ताणाखाली असाल तर काय होतं तर तुम्ही त्या चक्राला खूप जास्त काम करायला लावता आणि त्याच्यामुळे मग ते हळूहळू थकून जातं. म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ जगतो तेव्हा आपण आपल्या आज्ञाचक्राला त्रास देतो. अगदी निश्चितपणे. आता इथे मनही आहे आणि बुद्धीही आहे. आज्ञाचक्र म्हणजे मन आणि बुद्धीचा समतोल आहे. म्हणजे मनबुद्धीची कातरी आपण ज्याला म्हणतो की ज्या वेळेला एखादी व्यक्ती फक्त मनाने विचार करते तर त्याचे निर्णय चुकू शकतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती फक्त बुद्धीने विचार करते, मन वापरत नाही, तेव्हा तिचेही निर्णय चुकू शकतात. त्याच्यामुळे ह्याचा समतोल हा ज्या वेळेला तुमचं आज्ञाचक्र छान असतं, स्ट्रॉंग असतं, त्यावेळेला ती व्यक्ती अतिशय समतोल विचार करणारी असते. आज्ञाचक्रानंतर येतं विशुद्ध चक्र. आता इथून चक्र आणि तत्व ह्या दोन्ही गोष्टी सुरू होतात. विशुद्ध चक्र याला कंठचक्र पण म्हटलं जातं. असं म्हणतात की पूर्वी ही पूर्ण पोकळी होती. ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेला पूर्ण पोकळी होती आणि भगवान शंकरांच्या ह्याच्यातून एक हुंकार आला. आता हा हुंकार जो आहे तो आलाय कंठातून, तो आलाय विशुद्धीतून. हुंकारातून आकाशाची निर्मिती झाली.
विशुद्धी चक्राचं तत्व जे आहे ते आहे आकाश तत्व. हो. आकाशाची निर्मिती झाली, आकाशाच्या गतीतून वायूची निर्मिती झाली. आता विशुद्ध चक्रानंतर येतं अनाहत चक्र, हृदय चक्रही म्हणतात त्याला. आता ते कारक आहे वायू तत्वाचं. तर ह्या आकाशातून वायूची निर्मिती झाली. वायू जसा प्रवाहित झाला, गतीमुळे घर्षण होऊन अग्नी निर्माण झाला. आता ह्या अनाहतातून पुढे मणिपूर चक्र, नाभी चक्र, आता हे आहे अग्नितत्व. आता ह्याच्यातून अग्नी निर्माण झाला. आपण जठराग्नीच म्हणतो ना, ज्या वेळेला पचनाशी रिलेटेड गोष्टी येतात. हा अग्नी जसा शांत झाला, प्रवाहित झाला, तसं त्याचं जलात रूपांतर झालं. ते आहे स्वाधिष्ठान चक्र, सेक्स चक्र ज्याला म्हणू आपण. ते आहे जलतत्वाचं कारक. आणि हा जलातून पृथ्वीची निर्मिती झाली. आणि शेवटचं जे आहे ते आहे मूलाधार चक्र. ते मेरुदंडाच्या इथे आहे आणि ते आहे पृथ्वी तत्वाचं कारक. ही अशी संपूर्ण पृथ्वीची निर्मिती आहे, जी मी तुम्हाला ह्या एका शरीरामध्ये कशी कशी आहे ती सांगितली. खूप इंटरेस्टिंग आहे. खरं तर मला तुम्हाला अडवावंसं वाटत नाही आहे डॉक्टर, पण खरंच वेळ झाली आहे इथे थांबण्याची किंवा एक ब्रेक घेण्याची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमृता चांदोरकर. जाणून घेऊया त्यांच्याकडनं. डॉक्टर, तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी सप्तचक्रांबद्दल अतिशय सुरेख माहिती करून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की सामान्य प्रेक्षकांना पण ती कळलेली असणारच. आता हे जे चक्र आहेत आणि आजार यांचा फार महत्त्वाचा संबंध आहे. तो नेमका कसा आणि कोणता? आता पुन्हा आपण जे आता मगाशी चक्र आणि तत्व ह्याच्याबद्दल बोललो, तसंच थोडंसं बोलू आणि त्याच्यातून मी उलगडून सांगण्याचा प्रयत्न करते. आता आपण मगाशी सहस्रारपासून सुरुवात केली आणि मूलाधारपर्यंत आलो. आता आपण मूलाधार चक्राबद्दल जेव्हा बोललो तेव्हा आपण म्हटलो की पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर पृथ्वी आपल्याला माहिती आहे, पण शरीरातलं पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर सॉलिड किंवा सेमी सॉलिड गोष्टी म्हणजे काय? तर तुमच्या शरीरातली हाडं, तुमच्या शरीरातले स्नायू, ह्याचा मुख्यत्वे कंट्रोल हा ह्या पृथ्वी तत्वाच्या अंडर येतो किंवा मूलाधार चक्राच्या अंडर येतो. म्हणजे ज्या वेळेला मूलाधार चक्रामध्ये काहीही दोष उत्पन्न होतात त्यावेळेला स्नायूंची दुखणी, हाडांची दुखणी, मग त्याची झीज असेल म्हणा किंवा अगदी चकती सरकण्यासारख्या गोष्टी असतील म्हणा, संधिवातासारख्या गोष्टी असतील म्हणा, ह्या ज्या आहेत ह्याच्या अंडर येतात. आता स्वयंपूर्ण उपचार पद्धती काय करतात? तर स्वयंपूर्ण उपचार पद्धती हे दोष घालवण्यासाठी ऊर्जेच्या माध्यमातून मदत करतं. आता इथे अजून एक थोडंसं सोपं करून समजवायचा प्रयत्न करते की आपण काहीही व्हायला लागलं की औषधं घेतो किंवा काही बाम